भारतीय जनता पक्ष नेते किरीट सोमय्या यांनी चांदूर बाजार तालुक्यात 100 बनावट प्रमाणपत्र दिल्याचा गंभीर आरोप करत शुक्रवारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यांनी एका आठवड्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। किरीट सोमय्या यांनी यापूर्वी अंजनगाव सुरजी येथे महसूल प्रशासनाकडून बोगस प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप केला होता। या प्रकरणात तहसील अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी त्यांनी केली होती। आज मी 100 आता बोगस प्रमाणपत्र दिल्याचे पुरावे दिले आहे। मला भीती आहे की 50%हून अधिक प्रमाणपत्र फर्जी आहे, ज्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट नाही आहे। आज मी पोलिसांकडे तक्रार केली आहे। एका आठवड्याभरात गुन्हा दाखल होणार आणि गुन्हेगारांवर कारवाई होणार। ज्यांनी खोटे कागदपत्र दिले आहेत, शासनाला फसवलं आहे, त्यांच्यावर कारवाई होणार। शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता सोमय्या चांदूर बाजार पोलीस स्टेशनला पोहोचले। उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार, ठाणेदार संतोष टाले, तहसीलदार रामदास शेळके आणि नायब तहसीलदार मनोज सोनारकर यांच्या उपस्थितीत त्यांनी तक्रार सादर केली। पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी दावा केला की तालुक्यातील 50%हून अधिक प्रमाणपत्रे ही बनावट आहेत। यावेळी स्थानिक भारतीय जनता पक्ष पदाधिकारी त्यांच्यासोबत होते। सोमय्या यांनी स्पष्ट सांगितले की जर गुन्हा नोंदवला गेला नाही तर ते पुढील कायदेशीर पावले उचलतील। जनमत लाईव्ह न्यूज करता चांदूर बाजारहून मयूर खापरे यांची रिपोर्ट।